कथा विश्व आवाज साहित्याचा घेऊन आले आहे कथा कादंबरी वाचनाचा अनमोल खजाना. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. भुरळ 2 वर्ष मुंबई करून धोंडीबा गावी आला होता. मुंबईच्या राहणीतला नितळपणा त्याच्या अंगावर चमकत होता. त्यातच मुंबई भरणीची कापडं घातल्यामुळं तो गावात आणखीनच उठून दिसत होता. नव्या कपड्याला अजून पाणी लागलेलं नव्हतं. आला आला तसा इकडं तिकडं जाऊन बसू लागला. मुंबईच्या कान्या सांगू लागला. कानात वाशेल तेलाचा बोळा, डोळ्यात सुरमा पीळ देऊन वळवलेलं मिशाचं आकडं, अंगात पांढरा कोट, खेळणीचा शर्ट, कमरेला नौकोरपंजी, पायात गोंड्याचं पायतान अशा थाटात गावातनं हिंडायला लागला. कावळ्याच्या घोळक्यात बगळा घुटमळावा तसा तो दिसत होता. धोंडीबानं चापून पैका आणला असं गावात बोललं जात होतं. बोलवा अशी दाट पसरली आणि तो दिसला की जो तो माणूस त्याच्याकडं कौतुकानं पाहायला लागला. धोंडीबाकडं किती बक्कळ रक्कम असेल याचा मनात अंदाज बांधायला लागला, पण कुणालाच त्याचा अंत लागत नव्हता. शेंगाच्या सुगीचे दिवस होते. शेंगा काढणीसाठी रानारानातनं कुळं फिरत होती. सूर्य आता वरती फिरला होता आणि रानात गेलेली माणसं परत फिरत होती. दिवसभर शेंगा वेचून बाया घराकडे परतत होत्या आणि मुंबईकर धोंडीबा धोत्राचा घोळ सोडून गावदरीला वारा खात फिरत होता. तो आपल्याच नादात होता. दिवस मावळला आणि पांदीनं गजराबाई आली. धोंडीबाचा रुबाब पाहून ती आधीच दिपली होती आणि त्यातनंच तो असा एकाएकी दिसताच ती हसली आणि लाजून गपकन थांबली. छातीवरचा पदर तिनं नीट सावरला आणि डोईवरची पाटी एका हातानं धरून ती उभी राहिली. तिरक्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली आणि तिला पायाच्या नखापासून ते डोईच्या केसापर्यंत न्याहाळीत धोंडीबा म्हणाला, "काय वहिनी, आला शेंगा चाळून?" "होय, आलो की मालकाचं वावर चाळून." गजरा गंभीर होऊन छातीवरच्या पदराची चाळवाचाळव करीत म्हणाली, "त्यो मेला मालकानं 7 गोळा घातलं, हे नांदणं नवं भोग झालाय." "अरीच्या," धोंडीबा हसत म्हणाला, "एवढं का वैतागलाय? दाजीबा, ते तुमासनी नाही कळायचं." गजराबाई डोळे विस्पारून म्हणाली. तिच्या कपाळावर 2-3 आठ्या पडल्या होत्या आणि भुवया तिनं उंच उडवल्या होत्या. "म्हणजे हो, ते तसंच आहे दाजीबा. जावं त्याच्या वंशी तवाच ते कळणार. ते सोडा, ते आता असंच चालायचं. पण ममईचं कसं आहे?" "झाक," धोंडीबा तिच्या मनाचा ठाव घेत म्हणाला. "ममईत तर वहिनी आमराई फुलली असं म्हणून त्यानं तिच्याकडं रोखून पाहिलं. ती मलूल दिसत होती. भुईमुगाच्या वावरात दिवसभर शेंगा चाळून ती दमली होती. तिच्या टपोऱ्या बदामी डोळ्याच्या पापण्याच्या केसावर तांबडी धूळ बसली होती. दोन्ही भुवया धुळीनं माखल्या होत्या. कानांच्या पाळ्या लालसर झाल्या होत्या, पण तरीही ती रसरशीत दिसत होती. तिचा देह उभारीचा बांधा डोळ्यात भरत होता. वळून मागं बघावं असं तिचं रूप अजून राहिलेलं होतं. तिचा गव्हाळ रंग मावळतीच्या किरणात चमकून दिसत होता. धोंडीबाची नजर एकदम तिच्या कपाळावर स्थिर झाली. तिथं एक जखम ठळक दिसत होती. ती पाहून धोंडीबा चकित होऊन म्हणाला, "वहिनी, कपाळावर काय लागलंय?" "सासूनं कुरप मारलं होतं," गजरा दुःखी स्वरात म्हणाली. "माझी सासू म्हणजे सासूच आहे बघा. तिला काय उलटून माराया येतंय, फकस्त मार खायचं एवढंच." "अरीच्या," धोंडीबा दिलगीर होऊन म्हणाला, "ही म्हातारी इतकी चढली या म्हणा की बायला, मग हे भलतंच वंगाळ आहे. बायकाच्या जातीचं हे असंच असतं या बघा दाजीबा. दावणीच्या गुरागत सासूरवाशींनी वर बी बघायचं नसतंय आणि खाली बी बसायचं नसतंय. माझं जाऊ दे दाजीबा, पर तुमचं कसं काय चाललंय?" "माझं झाक आहे दाजीबा. ममईत काम मिळतंय का?" गजरानं विचारलं आणि धोंडीबा कानातील वाशेल तेलाच्या बोळ्याला बोट लावीत त्याचा वास घेत म्हणाला, "ममईचा कारभार लय दांडगा आहे. जिकडं बघावं तिकडं कामच काम. बायकासनी काम मिळतं का?" "अव, न मिळायला काय झालं वहिनी? खरं म्हणजे ममईत बायकांचंच राज आहे." "तुम्ही काय काम करता?" तिनं पुन्हा विचारलं. धोंडीबाचं विचारचक्र वेगानं फिरू लागलं. काळजात धडधड उठली आणि तो म्हणाला, "मी फिटरचं काम करतो." "म्हणजे कसलं?" तिनं भरकन त्याच्यावर नजर झुगारली. "म्हणजे आपलं जोडायचं आणि हुंबर करायचं." "मला काम लागल का हो ममईत?" "अरीच्या,
आणि नांद हो, धोंडीबा चमकून म्हणाला. म्हणजे नांदण्याचं चांदणं होणार. त्याला काडी लागेना. कशाचं नांदणं आणि फांदणं, ती ठसक्यानं म्हणाली आणि चालू लागली. तिच्या चेहऱ्यावर फरकन राग फुलून गेला आणि तिनं नाक दुमडून मुरडल्यासारखं केलं आणि ती पुटपुटल्यागत म्हणाली, कशाचं नांदणं कर्माचं. दिवस माळून गेला होता. कडूस काजळत होतं. पायाखालचं दिवस दिसतंय तवर झपाट्यानं घर गाठणं भाग होतं. त्या ठसक्यातच ती तरातरा निघाली. धोंडीबा तिच्या मागनंच पाय ओढीत चालू लागला. यात काहीतरी चांगलंच पाणी मुरतंय हे त्यानं हेरलं आणि त्याचाच विचार करीत करीत ती रेंगाळत तिच्या मागणं चालू लागला. आणि त्या दिवसापासून गजराच्या विचाराला नवी गती मिळाली. ती मुंबई आणि धोंडीबा याचाच विचार करू लागली आणि पाहिलेली मुंबई तिचं मन रिजवू लागली. मुंबईच्या नादानं धोंडीबाचा विचार मनात घोळवू लागली. दिवस आणि दिवस कसा जाऊ लागला आणि तिला धोंड्याचं खूळ लागलं तो दिसला की ती छातीवरच्या पदराची चाळवाचाळव करू लागली. तिची नजर बावरून त्याच्याकडं बघू लागली. तिच्या गालावर चोरणी गोड हसू फुलू लागलं आणि तिचा तो गहिवरपणा बघून धोंडीबा स्वतःशीच म्हणाला, लेका धोंड्या, आता जमलं. पाखरू रंगात आलंय. आता लेका उचल आणि चल मुंबईला. तुझं नशीब बेट्या लय सिकंदर आहे. जे तुला 7 जन्मी मिळायचं नाही ते आता पार वंजाळीत आलंय. आणि हाच विचार करीत तो गजराच्या दारावरून सारखी जा ये करत होता. मध्येच काही ना काही कारण काढून तिची गाठ घेत होता आणि तिथेच फुटलेलं काळीज अधिक फोडत होता. तो भेटला की गजरा गहीवरून आपलं दुःख पुन्हा पुन्हा त्याला सांगत होती. ते ऐकून काळीज कालवल्यागत तो करीत होता. तिला साथ देत होता आणि गजरा त्याच्या जाळ्यात अधिक गुंतत चालली. कमळा म्हातारीचा मुलगा शिवा पहिलवान होता. म्हणजे म्हातारीनंच हट्टानं त्याला पहिलवान केला होता आणि शिवाही पहिलवानकी करीत होता. 2 म्हशीचं दूध तो सकाळ संध्याकाळी घोटीत होता. अंडे गिळीत होता. चपात्याच्या जुड्या दडपीत होता. दिवसाआड मटण, सांजा, तूप याला सुमारच नव्हता. मधून मधून म्हातारी हौशेनं हे नाही ते करून घालीतच होती. असला जबरदस्त खाना खाऊन शिवा विहिरीत पारवा घुमावा त्याप्रमाणे तालमीत घुमत होता. मातीत लोळून लोदबदून येत होता. त्याची तयारी भलतीच वाढली होती. नुसता भोपळ्यागत तो उपलाईच्या बेताला आला होता. परंतु तो कधीच फडात कुस्ती करीत नसे. निस्ता दिसायला दांडगा, पण किस्तान चढून तो मैदानात गेला की हा हा म्हणता खाली पडत होता. नि मग आजारी कोंबड्यासारखा पाय मोडल्यागत गुडघ्या गडूत्याकडं जात होता. तो कुस्तीला उठला की गावकरी म्हणत, बायला ही पिढा कशाला उठली, आता नवं का ह्यो पडून येईल. आणि नेमकं तसंच व्हायचं. शिवा कधी पडला हे सुद्धा कुणाला कळायचं नाही. परंतु कमळा म्हातारी शिवा का पडतो ह्याचा विचार करीतच नव्हती. 2 लढणार नि त्यात एक पडणारच असं ती म्हणत होती आणि शिवाचा रतीब सारखाच वाढवीतच होती. शिवा चांगलं चुंगलं खात होता आणि हो म्हणून तालीम करीत होता. एकदा म्हातारी थोडी आजारी पडली. कन्हत ती शिवाला म्हणाली, शिवा माझं एक, आता लगीन कर म्हणजे माझ्या हाताखाली सून येईल. आणि मग कुस्तीचं काय, एवढं लगीन लागू दे आणि मग तू कुस्ती कर खुशाल. मी नि सून सारं बघतो. अखेर शिवा कसाबसा तयार झाला. म्हातारीनं मग भावकीत कळवलं. कारभारी माणसं हाताशी धरली आणि एक दिवशी नंतर हळदीच्या कोंबासारखी गोरी पानपण देखणी गजरा सून म्हणून घरात आली. पण ज्या दिवशी गजरा कमळाबाईच्या घरात आली त्या दिवसापासून म्हातारीनं घरात नवा वट हुकूम लावला. तो असा की शिवा आणि गजरा ह्यांनी बोलायचं नाही, हसायचं नाही. शिवाची पैलवानी खाना निराळा आणि गजराचं जेवण निराळं. आणि या आपल्या कडक हुकुमाची काटेकोर अंमलबजावणी ती करीत होती. गजरानं शिवाकडे नुसतं पाहिलं की तिच्या अंगाची नुसती आग आग होत होती. तिनं शिवाला अशी धमकी दिली होती की भरात आलेलं पीक टारफुल्यानं जळून जातं तशीच बायकोची ऊब असते. बायकोचं नाव काढू नगस, नाहीतर तुझी पैलवानकी वितळून जाईल. माझं जर ऐकलं नाहीस तर तुझ्या मोहर टकोरं फोडून जीव देईन. आणि या धमकीनं शिवाची पाचावर धारण बसली. तो घरी आला की मांजरासारखा बसत होता. म्हातारीचा डोळा चुकून गजराकडं पाहत होता. जर शिवानं गजराकडं पाहिल्याचं म्हातारीला दिसलं तर छनात तिच्या भोवया कपाळावर चढत होत्या आणि शिवा पापण्या पाडीत होता. घरातील ते वातावरण पाहून गजराला किळस आली होती. तिचं मन तळमळत होतं. ती अंतरी कडत होती. काही वेळ ती शिवाची चोरून भेट घेत होती आणि रडत होती. तालीमच करायची होती तर मग हे लग्न का केलंस असं विचारत होती. आणि शिवा खिन्न होत होता. उत्तर देत नव्हता. गुमानं निघून जात होता.
एखादी वेळी तो तिला अंगाशी जवळ घेत होता, तिच्या पाठीवरून हात फिरवित होता. ती अंगानं फुलून येत होती, पण सारं तिकड तितकंच. त्याला ती कोंडी फोडताच येत नव्हती आणि अशानं गजरा अधिकच गुदमरून जात होती. एकदा म्हातारी पेठेत गेली होती. ती बाहेर पडली आणि शिवा तालमीतून घरी आला. त्याला पाहताच गजरा हसली. तिच्या गालाला गोड खळ्या पडल्या. वेळ साधून ती जवळ आली. दोघांना चांगलं एकांत मिळाला हे तिनं हेरलं. ती लाडेवाडे बोलायला लागली. तिची फुलून उधाणाला आलेली रसरशीत काया, कांकणासारखा किनारा आवाज आणि तिचं देखणं रूप पाहून शिवाचं भान हरपलं. त्याचं रक्त उसळी घेऊ लागलं. म्हातारीचा हुकूम तो विसरला आणि त्यानं गजराला जवळ घेतली. गजराची मिठी त्याच्या पाठीवर पडली. त्याचं डोकं तापून बधीर झालं. त्यानं मिठी सोडवल्याने झटक्यात दार बंद करून घेतलं. इतक्यात म्हातारी आली. तो प्रकार पाहून पेटली, रागानं लाल झाली, पार चवताळली. तिला पाहून शिवा घराबाहेर पळाला आणि म्हातारी गजराच्या अंगावर धावली. तिनं देवळीतलं खुरपं घेऊन डोळं झाकून गजराच्या कपाळावर मारलं. खुरप्याची अणी कपाळात घुसली. रक्ताची धार लागली. मेले मेले अशी आरोळी ठोकून गजरा गिलानी येऊन कोसळली. त्या दिवसापासून गजराचं मन संसारातून उठलं होतं. ती शिवाचा तिरस्कार करीत होती. या घरात नांदायचं नाही असं तिनं निर्धार केला होता आणि त्यातच आता धोंडीबा फुंकर मारून तिच्या काळजातल्या मनाला चेतवीत होता. ती त्याच्या आहारी गेली होती. तो दिसताच ती हसत होती. मनातलं दुखणं त्याच्यासमोर मांडत होती. फुंकर मारून तो जवळीक निर्माण करीत होता. गाव म्हणत होता, कमळा म्हातारी मेल्याशिवाय गजराचं बरं व्हायचं नाही. तर काही लोक म्हणत, ह्या खजाळीच्यानं पैलवानकी करायची होती तर लगीनच कशाला केलं. तोंड दाबून गजरा बुक्याचा मार सोसत होती. हे गावाला दिसत होतं आणि शिवा मनात कळत होता. गजरा नांदणार नाही. एकाच दिवशी संधी साधून ती घर सोडून पळून जाणार अशी त्याची खात्री झाली होती आणि गजरा पळून गेल्यावर काय करायचं याचा विचार करून तो बेजार झाला होता. त्याला इकडं आड तिकडं विहीर असं झालं होतं. रखरखीत दुपार झाली होती. नदीला कुणीच नव्हतं. वाळू धग मारीत होती. डोकीवर आलेल्या मध्यानाच्या सूर्य डोहात तगमगत होता. एका खडकावर गजरा धुनी धुत होती. धोंडीबा तिच्या पाळतीवरच होता. नदीकडच्याच एका किंचाळात तो दबा धरून बसला होता. इकडं तिकडं बघून कुणीच नाही अशी त्यानं खात्री करून घेतली आणि हळूच दबकत उठून तो तिच्याजवळ गेला. म्हणाला, काय चाललंय वहिनी? हे कर्म. तिनं म्हातारीचं लुगडं उचलून दाखवत म्हटलं, ही गुलामगिरी हाय नवा? वहिनी. धोंडीबाचा आवाज एकाएकी कोण कारला. तो कावरा बारा होऊन चौफेर पाहत हळूच आवाज म्हणाला, वहिनी वाईच बोलायचं आहे. तवा जरा किंचाळात या. काय काम आहे? ती दचकली. तुम्ही या तर खरं, मग सांगतो. त्याची नजर तिच्या देहावर चरफडू लागली आणि मग नदीच्या वाळवरून दूर पळत जाऊन परत तिच्या देहावर स्थिरावली. चला आले. तिने म्हातारीच्या लुगड्याचा पिळा जोरानं पिळला. ती जायला तयार झाली हे बघून धोंडीबा भरकन नदीकाठी मातलेल्या तरवडीच्या आणि एरंड मोगलीच्या किंजळात शिरून तिची वाट पाहत बसला. एकाएकी गजराचं हृदय धडधडू लागलं. ऊर धपापायला लागला. ती एकदम बावरून गेली. इकडं तिकडं पाहू लागली. झुडपा आड गेल्यावर धोंडीबा काय सांगणार आणि काय ऐकणार? पण काय होईल ते हो. धोंडीबाची आज भेट घेऊन म्हातारीचा भयान सूड घ्यायचा असं तिनं निश्चय केला. तिनं हातातलं लुगडं दूर ठेवलं आणि ती उठली. पण इतक्यातच गुराख्या पोरांनी गुरं पाण्यावर आणली आणि गजरा पुन्हा खाली बसली. गुरं पाण्यावर घालून पोरं परत येतील याची ती वाट पाहत होती. पण पोरांनी म्हसरं पाण्यात घातली. ती म्हसरांच्या अंगावर पाणी शिंताडू लागली. कौलानं त्याची अंग घासू लागली आणि स्वतःही पाण्यात डुबक्या मारून खेळत खेळत आंघोळ करू लागली. धोंडीबाई हे सारं बघत होता. त्याची निराशा झाली. तो हळूच बाहेर झाला आणि त्या खडकावर अलगत येऊन बसला. हळू आवाजात म्हणाला, वहिनी उद्या मी मुंबईला जाणार. तुमचा काय विचार आहे? मी बी येते, ती म्हणाली आणि धोंडीबा कधी निघायचं, कसं निघायचं हे सगळं सारं हळू आवाजात कुजबजून बोलू लागला. हे सर्व ठरवून तो गावात गेला. उद्या आपण एका परक्या माणसाचा हात धरून पळून जाणार असाच विचार करीत गजरा घरी आली. तोच विचार करीत जेवली आणि तोच विचार करीत तिनं अंथरुणावर अंग टाकलं. झोप लागता लागेनाशी झाली. मनात विचारांचं काहोर उठलं. धोंडीबाचा आणि मुंबईचा विचार सुटता सुटत नव्हता. तिला ह्या दोन गोष्टींनी भलतीच भुरळ पाडली होती. इकडं धोंडीबांची झोप तर पारच उडाली होती. उद्या गजराला घेऊन आपण मुंबईला जाणार ह्या कल्पनेनं त्याचं मन पुरं बावचळून गेलं होतं. ठरल्याप्रमाणे आणखी तो मनाशी घोळवीत होता. कुठं
आणि कसं जायचं आणि काय काय करायचं याची उजळणी करीत होता. तो सूर्योदयाची वाट पाहत होता आणि स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत होता, लेक्या धोंड्या गुताळा झालेलं सूत आणि पिसाळलेलं भूत आणि डोकं फिरलेली बायको हे सारं सारखंच असतं. नव्या घागरीतून पाणी झिरपावं तसं रात्र झिरपत होती. वातावरण मोकळं झालं होतं. हुंका चू होत नव्हतं. गावात निशब्दता नांदत होती. माणसं घोरत पडली होती. कुत्र्यांनी उकिरड्यात आळी करून खुरमुंडी घातली होती. गजरा जागीच होती. ती अंधारात कानोसा घेत होती. तिच्या शेजारीच म्हातारी घोरत पडली होती. तिचं घोरणं ऐकून गजराला संताप येत होता. बाहेर सोप्यात शिवा निजला होता. त्याची आता गजराला परवाच नव्हती. तिचं लक्ष धोंडीबाच्या घराभोवती घुटमळत होतं. शिवा निवांत पडला होता. अंथरुणावर पडताना तो मनात म्हणाला होता, ह्या म्हातारीला काय कळतच नाही. जेव्हा गजरा अशाचा एखाद्या रात्री हळूच निघून जाईल तेव्हाच म्हातारीला कळल. सारं गाव हसल. तोंडात शेण घालील आणि बायको पळाली म्हणून मला मान खाली घालून चालावं लागेल. तेव्हा म्हातारीचं डोसकं नीट ताळ्यावर येईल. पर मग काय फायदा. आता या म्हातारीला कळायचं कवा हे विचार करीत ती उशीर त्याला सोडवतच नव्हते. दिवस कासराभर आला होता. गाव गजबजला होता. माणसं आपली रोजची काम उरकीत होती. बाजारपेठेतील दुकानदाराची आपापली अंगण झाडून दुकानाच्या फळ्या उघडल्या होत्या. गावाचा पाटील नुकताच चावडीत येऊन बसला होता. शिवा तालमीत मेहनत मारीत होता आणि इतक्यात पोरग पळत आला आणि तालमीत शिरून केकाटला, अगं ये शिवानाना, चल घराला. गजरावेनी पळून गेली. म्हातारा रडतीया. हे ऐकून शिवाच्या काळजाचं ठाव सोडला. तो कशीबशी कापडं अंगावर अडकवीत घराकडं पळत सुटला. आळीतली माणसं जमली होती. सगळा कालवा चालला होता. माणसं गजराचाच विचार करीत होती आणि तिच्याबद्दल आपसात बोलत होती. एक जण म्हणाला, गजरा चांगली होती पर तिच्या ह्या थेरडीनं छळ केला. तर दुसरा म्हणत होता, अव म्हातारी तर हुबलाक हायच, पर ह्यो शिव्या ह्या रांगड्यानं बायकोला बायको नाही का म्हणायचं, का आपला म्हातारी सांगेल तेच ऐकायचं. आणि तिसरा तर पारच संतापला होता. तो कावदारून म्हणाला, कशाला पैलवान, जन्मात कवा ह्यानं कुस्ती केली आहे का, नुसती गावातली अंडी महाग केली, आता बस म्हणावं बोंबलत. रात्री गजरा निघून गेली होती. कुठं गेली याचा पत्ता नव्हता. गावात सगळीकडे तिचीच चर्चा चालू होती. शिवा खजील झाला होता आणि खाली मांडी घालून सोप्यात बसला होता. जो तो गावकरी येऊन त्याची हजेरी घेत होता. त्याला आणि म्हातारीला दूषण देत होती. म्हातारी गजराला दोष लावित होती. घराची पार निम्ना तिनं घालवली असं बोट मोडून सांगत होती. भाऊपणातली काही जवळची माणसं शोधून आली. विहिरी तलाव पाहिले. उजाडल्यापासून कोण कुठं कसं गेलं याचा तलासा काढून आला, पण कुठं काही दम सापडत नव्हता. पुन्हा घोर होत होता. तो तसाच कायम राहिला. पुढच्या गावच्या मोटार अड्ड्यावरून सायकलीही जाऊन आल्या. ट्रक बैलगाड्या धुंडाळल्या, पण एक नाही का दोन नाही, कुठं म्हणून तलास लागत नव्हता. माणसं सारी दुश्चित झाली होती. माणसं कावदरली आणि सांच्या पारी शिवाच्या सोप्यात येऊन टेकली आणि त्याला बोल लावू लागली. रात्र दाटायला लागली. कुंत्री भुंकून भुंकून गप्प झाली. माणसाने चिमण्या दिवे घरोघर फुंकून टाकले. अंधार दाट झाला. ताटलेली माणसं जमिनीला पाठ लावायच्या नादाला लागली. भांडी खुंडी खंगाळून बायका कामं उरकायच्या माग लागल्या. निजानीज व्हायची वेळ झाली. शिवाच्या सोप्यातनं माणसं उठली. आपापल्या घराकडे गेली. पुन्हा सोपा मोकळा झाला. कंटाळून शिवा अंथरुणावर पडला. डोळ्यातला डोळा लागेनासा झाला. सारखी गजरा नजरेपुढे येऊ लागली. तिची सय दाट झाली आणि तिच्या आठवणी उमाळून यायला लागल्या. सोन्यासारखी बायको आपण हकनाक घालून बसलो. गावात नाक कापलं गेलं. कुणाला म्हणून दोष द्यावा, कुणाचा म्हणून अंदेशा घ्यावा, काही कळेना झालं. आपलाच दाम खोटा असं झालं. आणि ती म्हातारी, हिनं तर सारा विस्फोट केला. हा विचार खळाळून आला आणि पडल्या जागेवरून शिवा ओरडला, आय आता झालं का समाधान, चांगलं केलंस बघ, पार नाक मुळापासून कापलंस, आता जीव शांत झाला का. कार बाबा असं बोल तू यास, म्यार काय केलं, म्या काय नांदू नको म्हणत होतो तू होय. तिची उठवाळ निघाली, त्याला म्या काय करावं. हेनी आणि वर होय, तिला सरळ नांदून तरी दिलीस का. सारखं आपलं हिडीस फिडीस जरा माझ्याकडं पाहिलं तर तू डोळे वटारायचीस. बोलले तर तू खूप फेकून मारलं. काय करावं बायकांच्या जातीनं. तिला काय जोगीन म्हणून आणली होतीस होय. तू सासू नवं राक्षसीन आहेस बघ. आता मी तर घरात राहू कशाला. तू तुझं घर बस राखण करीत काय त्याच्या आईला ह्यो भोग. असं कसं म्हणतोस बाबा.
तुमचं तुम्ही नांदा की हवं तर दुसरी बायको कर, भारोभार पैसा वतीन मी. कोण खुळा हा इथं फोरगी द्याला, हाय ती घालवली आण म्हणती दुसरं लगीन कर. मला आता घरच हे नग बघ, ती तालीमबीर पुरं आणि सगळंच पुरं. उंट काळी म्या चाललो बघ. असं कसं करतोस माझ्या राजा. तुझ्या काय आड आता यायची नाही बाबा, माझं काय आता राहिलंय. मग कशाला ही ताबदा केलीस, गप्प बसाय येत नव्हतं होय तुला. गावात साऱ्या आबरूची खराबी झाली. झालं खरं बाबा तसं, पण ती गतकाळी तशी निघाली, त्याला म्या तरी काय करू. झालं हे वयस झालं बघ, तुझा जीव तरी थंड पडला. शिवा बोलायचा गप्प झाला. म्हातारी आत रडायला लागली. रडली, थकली आणि पुटपुटतच झोपी गेली. पुन्हा आता तुझ्या फंद्यात पडायची नाही म्हणाली. जरा वेळ गेला आणि म्हातारी घोरायला लागली. शिवा डोळे मिटून झोप आणायच्या नादायला लागला.